इसवी सन 1952च्या आषाढ महिन्यात श्री गुरु महाराजांच्या अनुगत्यात सुमारे 250 यात्रेकरू आरक्षित डब्यातून हावडा स्टेशनवरून प्रवास करून प्रथम बालेश्वर रेल्वे स्टेशन आणि तेथून श्रीरेमुणा येथे पोहोचले. तेथे श्री क्षीरचोर गोपीनाथजींचे दर्शन झाले. श्रील गुरु महाराजांनी तेथे श्री चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन केलेल्या श्री माधवेंद्र पुरी आणि क्षीरचोर गोपीनाथ यांचा उपाख्यान सांगितला. श्री माधवेंद्र पुरी हे भक्तिरस कल्पवृक्षाचे पहिले अंकुर आहेत. त्यांच्या प्रेममय सेवेमुळे संतुष्ट होऊन श्रीनाथजी आणेवर गावाजवळील श्रीगोवर्धन पर्वतावर प्रकट झाले. श्रीनाथजींच्या इच्छेनुसार श्री माधवेंद्र पुरी यांनी 1 महिना अभिषेक आणि अन्नकूट महोत्सव करून भोगाराधना केली. नंतर श्रीगोपालजींच्या इच्छेनुसार मल्ले चंदन आणण्यासाठी ते पायीच जगन्नाथपुरीकडे निघाले. मार्गात येथे आले तेव्हा रात्री झाली होती. ठाकूरजींना भोग अर्पण झाला होता. पट उघडताच श्री गोपीनाथजींच्या अद्भुत श्रीविग्रहाचे दर्शन झाले. ठाकूरजींना अर्पण केलेल्या क्षीरभोगाचा सुगंध इतका मोहक होता की श्री माधवेंद्र पुरींचे मन आकृष्ट झाले. त्यांनी विचार केला, जर मला या भोगाचा प्रसाद थोडासा मिळाला असता तर मी माझ्या श्रीनाथजींसाठी तसाच स्वादिष्ट क्षीर तयार केला असता. रात्री श्री गोपीनाथजींच्या पुजाऱ्याला स्वप्नात ठाकूरजींनी आज्ञा दिली आणि त्यांनी एक क्षीराचे भांडे माधवेंद्र पुरींना दिले. हे ऐकून पुरीजी आनंदमय कृष्ण प्रेमात तल्लीन झाले. पण प्रसिद्धीच्या भीतीने त्यांनी रेमुणा सोडून अंधारात जगन्नाथपुरीकडे प्रस्थान केले. त्या वेळेपासून श्री गोपीनाथजींचे नाव श्री क्षीरचोर गोपीनाथ पडले. नंतर श्री माधवेंद्र पुरी श्रीपुरीधामात पोहोचून श्री जगन्नाथांचे दर्शन केले. त्यानंतर आपल्या गोपालजींसाठी मल्लेस चंदन मिळवले. ते डोक्यावर ठेवून पायीच वृंदावनधामाकडे निघाले. मार्गात पुन्हा क्षीरचोर गोपीनाथ येथे आले. रात्री त्यांना झोप लागली. स्वप्नात गोपालजी म्हणाले, तू इथेच राहून मल्लेस चंदन घासून गोपीनाथाच्या सर्व अंगांवर लेप कर. मीच तो गोपीनाथ आहे. तू ही सेवा केलीस तर माझ्या अंगातील ताप नाहीसा होईल. श्री पुरी गोस्वामींनी तसेच केले. काही दिवसांनी श्रीगोपालजींच्या आदेशाने ते पुन्हा वृंदावनात परतले. भगवान आपल्या भक्तांचे कष्ट जाणतात आणि त्यांच्या प्रतिष्ठेला जगात वाढवण्यासाठी अशा अलौकिक लीलांचा प्रकट करतात. यात्रेकरू हे श्रवण करून अत्यंत मुग्ध झाले. मंदिराजवळील श्री रसिकानंदजींच्या समाधीचे दर्शनही त्यांनी केले. त्यानंतर यात्रा मंडळी भुवनेश्वरात पोहोचून श्रीलिंगराज, श्री अनंत वासुदेव, बिंदू सरोवर इत्यादी स्थळांचे दर्शन करून श्रीपुरीधामात पोहोचली. पुरीमध्ये 15 दिवस राहून आलालनाथ, साक्षी गोपाल, कोणार्क इत्यादी स्थळांचे दर्शन केले. श्रील भक्तिविनोद ठाकूरांच्या विरह तिथीच्या दिवशी स्थानिक श्रीजगन्नाथ वल्लभ उद्यानात आयोजित विशाल सभेत श्री वेदांत समितीचे अध्यक्ष आचार्य महाराजांनी एक मनोज्ञ तत्वचिंतनपर भाषण केले. त्या भाषणात त्यांनी श्री भक्तिविनोद ठाकूरांचे अतिमर्त्य चरित्र, पांडित्य आणि त्यांच्या रचित भक्तिशास्त्रांविषयी गंभीर विवेचन केले. त्या सभेत उपस्थित पुरीतील विद्वत मंडळी प्रभावित झाली. दुसऱ्या दिवशी श्रीगुंडीचा मार्जन, त्यानंतर श्रीरथयात्रा, श्रीहेरा पंचमी, पुन्हा यात्रा इत्यादी अनुष्ठान कीर्तन, पाठ आणि प्रवचनाद्वारे पार पडले. यात्रेकरू श्री जगन्नाथ, गंभीरा, सिद्धबकुळ, हरिदास ठाकूरांची समाधी, टोटा गोपीनाथ, चटक पर्वत, यमेश्वर टोटा, लोकनाथ शिव, पुरी गोस्वामींची विहीर, नरेंद्र सरोवर, इंद्रद्युम्न सरोवर, गुंडीचा मंदिर, चक्रतीर्थ, स्वर्गद्वार इत्यादी स्थळांचे दर्शन करून व हरिकथा श्रवण करून अत्यंत प्रसन्न चित्ताने आपल्या स्थळी परतले.